उद्घाटन होतं. उद्या दिवसभरामध्ये कसा कसा हे काय दिनक्रम कसा असणार आहे? नमो बुद्धाय जय भीम। उद्या सकाळी 8 ते 9 या वेळात ध्वजारोहण आणि संपूर्ण परित्राण व मेडिटेशन असेल। त्यानंतर सकाळी 9 ते 10 पर्यंत या जागतिक धम्मसंगीतेचं उद्घाटन असेल। त्याचबरोबर या परिषदेमध्ये जे आलेले अतिथी आहेत त्यांचा या ठिकाणी काही वेळा सन्मान केला जाईल आणि लगेचच या संगीतीला सुरुवात होईल। या संगीतीमध्ये वैशिष्ट्य असं आहे की या संगीतीमध्ये तुम्हाला 1 मिनिटसुद्धा वेस्ट जाणार नाही। प्रत्येक क्षण उपासकांच्या कल्याणाचा केला जाईल आणि प्रत्येकाला या जागतिक संगीतीचा आस्वाद घेण्याची संधी मिळावी यासाठीच आमचे संपूर्ण कोर कमिटीचे पदाधिकारी त्याचबरोबर सामान्य उपासक उपासिका हे सर्वजण गेल्या 1 वर्षापासून माझ्यासोबत काम करत आहेत। कोर कमिटीचे उपासक उपासिका पदाधिकारी हे सुद्धा 3 ते 4 महिन्यापासून माझ्यासोबत जुडलेले आहेत आणि हा सर्व कार्यक्रम संपूर्ण तमाम औरंगाबादमधील उपासक उपासिकाच्या सहकार्याने आम्ही हा पूर्ण करत आहोत। उद्घाटन सत्र किती वाजता आहे, कोणाच्या हस्ते होणार आहे? या परिषदेचं उद्घाटन आमचे पूजनीय भदंत आसिरी उत्तमा तारू सायाडू जग प्रसिद्ध ईश्वर विपश्यनाचार्य अनंत म्यानमार यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे। कार्यक्रमाला कोण कोण असणार आहे? या कार्यक्रमाचे अध्यक्ष या शहराचे पालकमंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब, सामाजिक न्यायमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमचे संपूर्ण महाराष्ट्राचे गुरुवर्य पूजनीय भदंत धम्मसेवकजी महास्तवीर मुळावात। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती आमचे माननीय महाउपासक कल्याणजी काळेसाहेब खासदार, माननीय समीरजी राजूरकर साहेब महापौर मनपा छत्रपती संभाजीनगर। त्याचबरोबर माननीय दिलीपजी स्वामी साहेब जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर, माननीय प्रवीणजी पवार साहेब पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर। त्याचबरोबर माननीय जी श्रीकांतजी महानगरपालिका आयुक्त छत्रपती संभाजीनगर आणि त्याचबरोबर महाउपासक डॉक्टर विनय कुमारजी राठोड साहेब। त्याचबरोबर माननीय रवींद्रजी जोगदन साहेब प्रशासकीय स्मार्ट सिटी। त्याचबरोबर आमचे महाउपासक विलासजी डोरसे साहेब जालना। असे या ठिकाणी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती उद्घाटक अध्यक्ष आणि स्वागत अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। माताजी किती लोक येण्याची शक्यता आहे आणि उद्याच्या त्याच्या व्यवस्थेसाठी स्वयंसेवक कशा पद्धतीने काम करतात? उद्याच्या कार्यक्रमाला जवळपास महाराष्ट्रामधून आणि बाहेर देशामधून जवळपास 30 देशातून बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी आज मात्र म्यानमार, थायलंड, जपान, श्रीलंका इथले काही बौद्ध भिक्खू या ठिकाणी आमच्याकडे उपस्थित झालेले आहेत। काही आज संध्याकाळपर्यंत होणार आहेत आणि महाराष्ट्रामधून भारतामधून जवळपास या कार्यक्रमाला 50,000 लोक उपस्थित राहतील अशी शाश्वती आहे। काय काय व्यवस्था? यांना राहण्यासाठी भोजनाची ही सर्व व्यवस्था आपण भीमटेकडी या परिसरामध्ये जवळपास 20 एकरमध्ये केलेली आहे। जवळपास पार्किंगचा एरिया 15 एकरचा असेल। दोन्ही बाजूला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, भोजनाची व्यवस्था केलेली आहे, राहण्याची व्यवस्था केलेली आहे, बाहेर सुद्धा हॉटेलची वगैरे व्यवस्था केलेली आहे। आता इतर जाती धर्मातील धर्मगुरूंना आपण काय बोलवलं? आपण कोर कमिटीचे आमचे पदाधिकारी आमचे डॉक्टर अरविंदजी गायकवाड साहेब, उपाध्यक्ष आमचे अनिल कुमारजी बस्ते साहेब, आमच्या महाउपासिका या सर्वांच्या सहमतीने आम्ही कार्यक्रमाच्या मध्यंतरी सर्व धर्मगुरूला इन्व्हिटेशन आम्ही देणारच आहोत। आमच्या कॉम्प्लेंटमध्ये आम्ही डिक्लेअर केलेलं आहे की ही जागतिक संगीती सर्व धर्म समभाव असेल। या ठिकाणी सर्व धर्माचे उपासक सुद्धा उपस्थित राहतील आणि धर्मगुरूला सुद्धा आम्ही इन्व्हिटेशन देणार आहे। आमची आता कोर कमिटीची आमची चर्चा चालू आहे। नेमकी काय तयारी झालेली आहे, कुठपर्यंत आली? शेवटचं उद्याच उद्घाटन आहे तर सध्या काय स्थिती आहे? या जागतिक धम्म परिषदेची तयारी संपूर्णपणे झालेली आहे। भारताबाहेरील अनेक जवळपास 25 ते 30 राष्ट्रातील अगदी सिनियर मॉन्क्स जे आहेत, बौद्ध धम्मगुरू जे आहेत, अर्हत पदापासून ते सर्वच प्रज्ञावंत बनतेगण भिक्खुनी संघ यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि ते सर्वजण आज आणि उद्या सकाळपर्यंत पोहोचतील। मला असं वाटतं की आत्तापर्यंत महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर ज्या काही पहिल्या प्रमुख संगीती झाल्या, अगदी
एक जी पहिली झाली ते 6 अशा ज्या झाल्या, तर त्याच परंपरेची ही धम्मसंगीती आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे या धम्मपरिषदेमधले जे कंटेंट आहे, हे जर तुम्ही पाहिलं असेल तर हे अतिशय महत्त्वाचे कंटेंट आहे. म्हणजे प्रबुद्ध भारत निर्मितीचं बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं, प्रबुद्ध भारत म्हणजे असा भारत की जिथे विवेकाच्या आधारावर सत्य आणि असत्यातला फरक या देशातल्या प्रत्येक नागरिकाला करता यावा आणि त्यांची संपूर्ण जीवनशैली जी आहे ती प्रज्ञाशील, करुणा, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या तत्वाला अनुसरून हा समाज निर्माण व्हावा, हा देश निर्माण व्हावा, ही जी मनोभूमिका बाबासाहेबांची होती तिलाच अनुसरून हा प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी युवक आणि युवतींचं जे योगदान आहे या योगदानावर आधारित ही आमची सेंट्रल थीम आहे. आणि या सेंट्रल थीमला अनुसरून संपूर्ण 5 दिवस बौद्ध धम्मावर आधारित जे काही वेगवेगळे घटक आहेत, म्हणजे बौद्ध धम्म आणि त्यावर आधारित असलेला नैतिक समाज, नैतिक समाजावर आधारित असलेला संविधानिक नैतिकता, ही जी सगळी प्रवासाची ही भूमिका आहे, ही भूमिका या सगळ्या आमच्या या कॉन्फरन्समध्ये, कॉन्ग्रिगेशनमध्ये ती चर्चा होणार आहे. युवकाला केंद्रबिंदू मानून युवकाच्या माध्यमातून बौद्ध धम्म हा कसा पुढे येईल आणि यामधून कसा एक वैश्विक शांतता, वैश्विक करुणा आणि वैश्विक मैत्री निर्माण करण्यासाठीची ही भूमिका आहे. तर भीमटेकडी येथे आदरणीय माताजी आर्याजी महाथेरी धम्मदर्शना यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे सर्व उपासक उपासिका, समितीतील सर्व सदस्य, आमचे आदरणीय बस्ते साहेब आहेत, आमचे सम्यकचे सर्व सहकारी आहेत, येथील सर्व आमचे समितीतील सदस्य आहेत. तर यांच्या सर्व आत्तापर्यंतच्या मागच्या 4 ते 6 महिन्यापासून जे परिश्रम आणि ज्या वेगवेगळ्या समित्या आणि उपसमित्या झालेल्या आहेत, तर त्यांच्या माध्यमातून ही सगळी तयारी झालेली आहे. आणि मला असं वाटते की एक सकारात्मक दृष्टिकोन युवकांच्या माध्यमातून, उपासक उपासिकांच्या माध्यमातून तुम्ही जर, माझी फक्त हीच विनंती आहे की या रोज म्हणजे 26, 27, 28, 1 आणि 2 या सर्व दिवशी वेगवेगळे टॉपिक्स आहेत आणि ह्या वेगवेगळ्या टॉपिक्सवर वेगवेगळे विचारवंत, वेगवेगळे धम्माचे सगळे लर्नेड भंतेगण, भिक्खुनी संघ हे मार्गदर्शन करणार आहेत, हे आपल्याला एनलाईट करणार आहेत आणि यातून एक वेगळा संदेश समाजामध्ये पसरणार आहे. मी तर असं म्हणेल की ही परिषद ही फक्त बौद्ध धम्मियांसाठी नाही आहे, समाजातील प्रत्येक घटकासाठी आहे, ज्यांचं या सगळ्या तात्विक मूल्यावर ज्यांचा विश्वास असेल, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय आणि प्रज्ञाशील करुणा. आपला जो देश आहे ना, बाहेर बुद्धाचा देश म्हणून ओळखला जातो, सम्राट अशोकांचा देश म्हणून ओळखला जातो आणि लोकशाही बळकट करण्यासाठीची अशी अधिवेशनं किंवा अशा परिषदा होणं फार आवश्यक आहे. कारण नैतिक समाजच हा संविधानिक नैतिकता निर्माण करू शकतो आणि स्वतःतली नीतिमत्ता आणि संविधानातील नीतिमत्ता ही जर एकत्र आली तर मला असं वाटतं की तो देश प्रबुद्धच देश आहे असं त्याचा अर्थ आहे. आणि ती सेंट्रल थीम गृहीत धरून ही संपूर्ण हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये बंतेंच्या राहण्याची, त्याच्यानंतर त्यांच्या भोजनाची, उपासकांना इथे आल्यानंतर त्यांच्या भोजनाची, त्यांच्यासाठीचे जे काही इतर काही ज्या फॅसिलिटीज आहेत ते देणे, वैद्यकीय क्षेत्रातल्या म्हणजे इथं टीम्स असणार आहे. आपल्या शहरातील अनेक प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत, तर ते इथे 24/7 त्यांच्या सेवा देणार आहे. त्याच्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयातली एक टीम असणार आहे, ते सुद्धा इथे सेवा देणार आहे. म्हणजे या परिसरात अशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये अशा पद्धतीची सर्व तयारी इथे झालेली आहे. याबद्दल आपण रोज याचं जे काही संकलन असेल आम्ही ब्रीफ करू आणि ते आपण उत्तरोत्तर हा जो मेसेज आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा जाईल यासाठी आपण हे करावं. जे कोणी इथे अटेंड करत असतील त्यांनी प्रामुख्याने ज्यांची ही कमिटमेंट आहे त्यांनी शुभ्र वस्त्रामध्ये येणं अपेक्षित आहे
आणि तेही आपल्या भारतीय गणवेशामध्ये येणं अपेक्षित आहे, की त्यामध्ये कोणतेही म्हणजे कसं आहे की आय थिंक इट्स अ टाईम अँड ऑपॉर्च्युनिटी फॉर ईच अँड एव्हरी सिटीजन ऑफ दिस एंटायर प्रिमायसेस, की भारतीय लोक किती शिस्तपालन आहेत, किती शिस्तप्रिय आहेत, त्यांच्या जीवन जगण्यामध्ये हा धम्म कसा रुजलेला आहे हे सुद्धा इव्हॅल्युएट होईल एका अर्थानं. आणि तो जर पॉझिटिव्ह मेसेज जगाच्या पटलावर गेला तर निश्चितपणे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदललेला असेल. तर या दृष्टीनं सगळ्या गोष्टीची चर्चा विचारमंथन झालेलं आहे आणि मला आशा आहे, आम्हा सर्वांना आशा आहे की हे जे 5 दिवस आहेत हे 5 दिवस जे इथे येऊन याचं परिशीलन करतील, याचं ऐकतील, चिंतन करतील, ही त्यांच्या आयुष्याची शिदोरी असेल अशी माझी धारणा आहे, आमची सर्वांची धारणा आहे. आणि त्यासाठीच ही भूमी आता एक नवी ओळख घेऊन पुढे येत आहे. तर माताजी अंदाजन किती 1-2 मार्च 5 दिवसीय धम्म परिषद सध्या सुरू आहे. काय नेमकी तयारी आहे, कशा पद्धतीने कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहात, काय सांगता? नमो बुद्धाय, जय भीम. बंधूंनो, या ठिकाणी जागतिक धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. ही जागतिक धम्म परिषद म्हणण्यापेक्षा ही जागतिक धम्म संगीती आहे असं म्हणणं जास्त संयुक्तिक आहे, जास्त समर्पक आहे. याचं बेसिकली कारण असं आहे की महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांचं ज्या वेळेला महापरिनिर्वाण झालं त्या महापरिनिर्वाणानंतर संघामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये फूट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्याच्यामुळे बुद्धांचे विचार संकलित, संरक्षित आणि त्याचं शुद्धीकरण करण्याच्या दृष्टिकोनातनं संघाने पहिली धम्मसंगीती आयोजित करण्यात आली. त्या पहिल्या धम्मसंगीतीचे अध्यक्ष महाकाश्यप होते आणि त्यांनी बुद्धांचे जे वचनं आहेत, तथागतांचे जे वचनं आहेत त्या वचनांना जतन करण्याच्या दृष्टिकोनातनं, संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातनं जे अरंत भिक्खू होते त्या अरंत 500 भिक्खूंच्या माध्यमातनं धम्माचे सर्व विचार संकलित करण्यात आले. पुढे कालानुरूप ती पहिली धम्मसंगीती 3 महिन्यानंतर झाली आणि नंतर दुसरी 100 वर्षानंतर झाली. या धम्मसंगीतीचं कारणच केवळ असं आहे की जेव्हा जेव्हा धम्माला ग्लानी येते त्या प्रत्येक वेळेला अशा पद्धतीने धम्माच्या संघातील सगळे भिक्खू एकत्र येतात आणि त्याच्यावरती चिंतन करतात, मंथन करतात आणि धम्म पुन्हा कसा परिशुद्ध करता येईल याच्यासाठीच या धम्मसंगीती आयोजित केल्या जातात. आणि म्यानमारमध्ये जी शेवटची धम्मसंगीती झाली त्यानंतर या धम्माच्या संदर्भातील धम्माला आलेल्या थोड्याशा हलक्या फुलक्या ग्लानीला पुन्हा एकदा परिशुद्ध करण्याच्या अनुषंगाने आदरणीय वंदनीय धम्मदर्शना महाथेरी यांनी या अतिशय पूजनीय पवित्र अशा ज्या भूमीला परमपूज्य बोधिसत्व बाबासाहेब यांचे पदकमल लागलेत अशा या भूमीमध्ये म्हणजेच छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद या शहरामध्ये ही अतिशय चांगल्या प्रकारची धम्मसंगीती आयोजित केलेली आहे. या धम्मसंगीतीमध्ये निश्चितपणे आपल्याला ज्ञानाची शिदोरी जी आहे ती सगळ्यांना मिळणार आहे, उपासक उपासिकांना मिळणार आहे. या ठिकाणी जी आपण तयारी बघतात गेल्या अनेक दिवसांपासून आदरणीय धम्मदर्शनाजी गेल्या वर्षभरापासून या धम्मसंगीतीची तयारी करत आहेत. आम्ही आदरणीय डॉक्टर अरविंदजी गायकवाड सर आणि इतर सर्व सहकारी गेल्या 3 महिन्यापासून त्यांच्यावर सतत आहोत. त्या ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करतात त्या पद्धतीने आम्ही हे सगळं कार्य करत आहोत. आणि आपण इथे बघत आहात की रात्रंदिवस 24 तास हे काम चालू आहे. हे काम आज रात्रीपर्यंत पूर्ण करून उद्या सकाळी या धम्मसंगीतीचं 8 वाजता उद्घाटन होईल, 9 वाजता उद्घाटन होईल आणि 8 वाजता धम्मध्वज वंदना होऊन अशा प्रकारचा हा जो दिवसभराचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम पार पडेल. असा 5 दिवसांचा कार्यक्रम आहे. या 5 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये रोज संध्याकाळी इथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. कारण सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार अतिशय जलद गतीने लोकांपर्यंत पोहोचतात. हा बाबासाहेबांचा विचार होता आणि म्हणूनच ते म्हणत होते
की माझी 10 भाषणं आणि गायकाचं एक गाणं हे बरोबरच आहे. म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही इथे लोकांपर्यंत प्रबोधनाचं काम करणार आहोत आणि या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अगदी नामांकित अभिजित कोसंबी, प्रकाश नाथ पाटणकर, सीमा पाटील, नितीनजी गायकवाड आणि आणखीन सगळे स्थानिक जे काही कलाकार आहेत या कलाकारांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी जे उपासक उपासिका येतील त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर जे बाहेर देशातनं काही बनते येत आहेत त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची सुद्धा अतिशय अद्ययावत अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या सर्व कार्यक्रमाला आपण सगळे पत्रकार बंधू या नात्याने आपल्याला सांगतो की केवळ औरंगाबाद शहरामध्ये नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर आपल्या माध्यमातून या धम्मसंगीतीचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे. धम्माचे विचार प्रबोधनात्मक दृष्टिकोनातून सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजेत. यासाठी मी आपल्याला असं आवाहन करतो की आपण सर्वांनी याकडे अगदी रोज लक्ष देऊन रोज आपल्यासमोर जे विचारवंत अभ्यासक आणि काही बौद्ध भिक्खू या धम्माचा विशेष असा अभ्यास आपल्याला सांगणार आहे तो आपण ऐकावा आणि ते माध्यम आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावं असं मी आवाहन करतो. त्याचबरोबर केवळ औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर शहरातील नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील बहुजन उपासक उपासिका यांनासुद्धा आवाहन करतो की या अशा अतिशय दुर्मिळ अशा मेजवानीचा त्यांनी लाभ घ्यावा. त्याने ज्ञानात निश्चितच भर पडेल आणि या ठिकाणी ही जी काही धम्मसंगीते आयोजित केलेली आहे या धम्मसंगीतीसाठी येऊन सगळ्यांनी या धम्मसंगीतीला हातभार लावावा मी अशी नम्रपणे विनंती करतो. Right now and press the bell icon. Never miss an update.